नमस्कार. इन गोवाच्या विशेष बातमीपत्रात आपलं सर्वांचंच अगदी हार्दिक स्वागत. गोव्याच्या आणि पश्चिम किनारपट्टीच्या खाद्य संस्कृतीत मानाचं स्थान असलेला सिल्व्हर पापलेट मासा आता सागरी परिसंस्थेतनं हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी हजारो टनांनी मिळणाऱ्या माशाचा मासेमारी उत्पादनातील आकडा आता केवळ काही टनांमध्ये सीमित झालाय. 1975 मध्ये जवळपास 1200 टनांची मासेमारी झालेली होती, परंतु 2022 मध्ये ही संख्या केवळ 40 टनांवर आली आहे. हे आकडे केवळ सांख्यिकी नसून सागरी जैवविविधतेच्या विनाशाची जाणीव करून देणार आहेत. काय आहेत यामागची कारणं? अति यांत्रिकीकरण. पारंपरिक मासेमारी पद्धतीऐवजी यांत्रिक बोटींनी खोल समुद्रात मोठ्या प्रमाणावर मासे पकडले जात आहेत. ट्रॉलर्स, मोठ्या जाळ्यांचा वापर यामुळं अंडी घालणारे आणि लहान मासेही जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळं पुढील पिढी तयार होण्याआधीच मासे नष्ट होत आहेत. बेकायदेशीर मासेमारी. राज्य सरकारनं मान्सून काळात मासेमारीस बंदी घातलेली असते, जेव्हा मासे प्रजनन करतात. मात्र काही मासेमारी बोटी या काळातही गुपचूप मासेमारी करत असल्यानं सिल्व्हर पापलेट सारख्या प्रजातींच्या प्रजनन चक्रावर प्रतिकूल परिणाम होतो. तिसरा घटक आहे म्हणजे प्रदूषण. नद्यांमधनं आणि किनाऱ्यावरील कारखान्यांमधनं सागरात मिसळणारे रसायनयुक्त सांडपाणी, प्लास्टिक आणि इतर घातक घटक सागरी परिसंस्थेचं आरोग्य बिघडवत आहेत. या माशांच्या अन्नसाखळीवरही याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसतोय. चौथा घटक हवामान बदल. समुद्राचं तापमान वाढणं, समुद्री पाण्याचा पीएच बदलणं आणि समुद्रातील प्रवाहांमध्ये होणारे बदल यामुळं माशांच्या स्थलांतर तसंच प्रजनन आणि खाद्य साखळीवर याचा परिणाम होताना दिसतोय. पयलीं पापलेटां म्हणल्यार इतलीं येतालीं. हांव जेन्ना धाकटी बोट लाकडाची ताणून घेवन वयतालो त्या टायमार अशें पापलेट दिसतालें उदकान भागवान पयल्यार बांगड्याचे जाव घाले तेन्ना. त्या टायमार जाव हेजे पापलेटाचे नासले, ते आमी बांगड्याचे जाव घेवन वयताले. बांगड्याचे जाव घेवन जाव घातले म्हण उदकान जेन्ना इतले पापलेट भागवान पयल्यार अशें चलताले, अशें बिऱ्यांनी चलताले. एक म्हण दोन न अशी कितलीच येयत रावताली, फाटाफाट येयत रावताली भिरे पापलेटाची. आतां सांगचें म्हटल्यार आतां तशें पापलेट पळोवपाक दोळ्यांनी ना आनी मेवले जाल्यार अशें कमी, खूब कमी म्हणजे खूब. पयलींच्या सारकें कांय ना, आतां खूब कमी जाला. आनी सांगचें म्हटल्यार हे जुवारी नदीन आमची इतली गार्बेज जाला न्हू कचऱ्याची, ती चड जाला आनी गार्बेजीक लागून नुस्तें खूब कमी जाला. जशें सगळ्यांक नुस्तें ब्रिडींग करपाचें आसा तें सुद्दां नुस्तें खूब कमी जालां गार्बेजीक लागून. आतां कितें आतां एकदम आतां नुस्तें तें वर्साचें मारता तर तशें जावंक हा. लिमीट तरी आसपाक जाय नुस्तें मारपाचें. आतां कांट्यांक तूं कांटे घालून मारता ती लिमीट आसा, पूण ते पळय दुसरे LED लायटी जावं ते बुल टॉलरींग जावं आनीक दुसरे हे पळय आतां इल्लिगल कितें जाता न्हू तें नुस्तें मारप म्हणजे म्हाका दिसता आनीक 5 वर्सांनी पापलेट लेगून दिश्टी पडचें. पयलीं पापलेटाची सायज आमकां केदी मोठी पळोवपाक मेळटाली. कमीत कमी हाफ किलो, पाव किलोची इतल्या व्हडली हाफ किलो, 1 किलाची सुद्दां पापलेट मेळटा. आतां 1 किलो मदें मदें 1.5-2 किलाचे सुद्दां एक मेळटाले, पूण ते आतां त्या दोळ्यांनी पळोवंकूच मेळना. एक सारकें येतालें पापलेट, पूण आतां रेट आहा पूण आतां पापलेट खूब कमी जालें. म्हणजे म्हाका दिसता पयलीं 100% मेळटा आनी आतां ते रेटी लेगून अशें इतकें 20-30 कशें लास्ट. आनी कितें तें इल्लिगल बीन आतां चड वाडलेलें आसा न्हू, ताका लागून आनीक मेळना.
समुद्रशास्त्रज्ञ आणि मत्स्य विभाग यांच्याकडनं वारंवार चेतावणी देण्यात येते की जर यावर तातडीनं उपाययोजना केली नाही तर काही वर्षात ही प्रजाती पूर्णतः नामशेष होण्याचा धोका आहे. मच्छीमार समुद्रालाही याचा फटका बसला असून त्याचं उत्पन्न कमी होताना दिसतंय. काही ठिकाणी सिल्वर पापलेटच्या दरात मोठी वाढ झाली आहे, परंतु पुरवठा नसल्यानं विक्रीत मात्र कमालीची घट झाली आहे. सध्या आम्ही असा हॉर्शल माझ्या फाट्यान जो तुमकां बीच दिसची पडटा थंयसर आमी आहा, जे जायते आमचे भाव नुस्तेकार थिंगा थंय नुस्तें धरता आनी तातूंत ते नुस्तें धरून आपलें पोट भरता. मेन गजाल म्हणजे हितून सांगपाची तुमकां म्हणजे पापलेट जे सिल्वर पॉपलेट म्हणटा पळय तेजेर वयल्यान. जर हे जे पापलेट आसा जे 1975 वर्सा आमकां 1200 टन अशे हे पापलेट मेळटाले आनी आतां जर पळोवपाक गेयत जाल्यार हेजी फक्त 40 टनूच पापलेट मेळटा. पूण आतां जर खंय तरी पळोवंक जाल्यार म्हाका दिसता ते पासून पापलेट कमी पळोवपाक मेळटा. आनी अशें म्हणटा की आमी फिशरमॅनाक विचारले की हांगाचे जे लागचे फिशरमॅन आसा तेंचे कडल्यान आमी म्हायती घेतली की तेंचें म्हणणें अशें आसा की जे पापलेट आतां मेळनाचें कारण कित्याक तर एक तर म्हणजे पोल्युशन वाडलां आनी दुसरें म्हणजे उरलेली मशिनरां जे नुस्त्यांक धरपाक यूज करता म्हणजे जशे म्हणजे आमचे एलईडी लायट आनी दुसरे म्हणजे बुल ट्रॉलर आसता व्हडले मोठे ते धरून जेन्ना नुस्तें वयता आनी तितून ती नुस्तें धरतना तांकां मार बसता नुस्त्यांक. तेन्ना ब्रीड जेन्ना तयार जाता तेन्ना ब्रीड जावंक तेंचे पावनात तेन्ना ते तांतये घालूंक वयता तेन्ना तेंचे ते पिड्यार जाता. म्हणजे मेन कारण म्हणजे हे व्हडली ट्रॉलरी यूज करता ताका लागून. आनी दुसरें म्हणजे पोल्युशन तर इतलें जालां आनी हेका लागून हे नुस्तें मेळपाक खूब कमी जालां. खावपी लोक आहा ते भरपूर वाडलेले आसा नो डावट. पयलीं लोक कमी आसलेले खूब खावपाक. पयलीं भरपूर टनान हे नुस्तें मेळटाले 200 टन आनी आतां पळोवंक गेल्यार इतले 40 टनान इतले कमी जाला फक्त 40 टनूच नुस्तें मेळटा. आनी हे पापलेट जे आसा स्पेशली पापलेट म्हणजे ते आतां बाजारांत आमी हाडपाक गेले नाल्यार हे 1500 1200 अशी हेंची रेट आसा. पूण आतां जर आमी बाजारांत वचून पळोवंक गेल्यार जाल्यार हे पापलेट आमी विचारून गेल्यार हे पापलेट जे येता हांगा बाजारांत आमच्या मार्केटान जे पणजे फीश मार्केट आहा थंयसर हे सगळे कारवारचें नुस्तें येता जे आनी खंयचे दुसरे कडल्यान नुस्तें येता. आमचे हांगा जे आहा ते जे पापलेट स्पेशल म्हणटा ते हांगा ते पापलेट मेळत ना आतां इतले कमी जाला पापलेट. सो हेजेर खंय तरी सरकारान फिशरमॅन डिपार्टमेंटान खंय तरी हेची दखल घेवन कितें तरी सोल्युशन काडपाक जाय आनी हे आमचे जे फिशरमॅन जे आसा हांकां जे राखपाक लागून आनी हे नुस्तें सांबाळून तांकां धरून जाय ते तांकां जाय तितलें नुस्तें काडपाक लागून हेची खंय तरी गव्हर्मेंटान एक दखल घेवपाक जाय. सो अशीच आमी तुमकां अपडेट हाडीत रावतले. पळयत रावा इन गोवा 24 तास.